सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT याच्यातील सब टॉपिक आहे डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन। या टॉपिक मध्ये येणारा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव समर्थ। समर्थ म्हणजे काय? समर्थ ही प्रोजेक्ट कोणी सुरू केला? समर्थ ही प्रोजेक्टचा उद्देश काय आहे? समर्थ ही प्रोजेक्टचा परिणाम कोणावर होतो? समर्थ ह्या प्रोजेक्टचा फायदा कोणाला होणार आहे? हे कोणत्या कारणासाठी समर्थ प्रोजेक्टर सुरुवात केलेली आहे आणि कधी सुरू झालेले आहे? एवढंच एक महत्त्वाचा पॉइंट्स आपण बघूया। कारण हे 3 वर्षांच्या जेव्हा मी नेट परीक्षांचा सिलेबस ॲनालिसिस केलो त्यावेळी हे प्रत्येक नवीन कन्सेप्ट मला मिळालेले आहे। त्यामुळे 100% येणारा महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे समर्थ म्हणजे काय? अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय हो। चला आता समर्थ ह्याचा अर्थ पॉवरफुल। आम्ही समर्थ आहोत कोणत्याही प्रॉब्लेम्सला टॅकल करण्याची ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे त्याला आपण समर्थ म्हणतो, कॅपॅसिटी। तर इथं काय कॅपॅसिटी आहे, इथं काय समर्थ आहे? तर ह्याचं थोडं जर आपण जनरली चर्चा केलो तर सामर्थ्यवान विद्यापीठ आपण म्हणतो, सामर्थ्यवान, कॅपेबल युनिव्हर्सिटी। आता कॅपेबल सामर्थ्यवान युनिव्हर्सिटी कशाला म्हणायला पाहिजे? विद्यापीठात 4 प्रमुख विभाग म्हणजे विद्यार्थी, प्रोफेसर आणि तिथला जो भौतिक सुविधा आहे आणि त्याच्यात भाग घेणारा स्टेक होल्डर। विद्यार्थी, स्टाफ आणि स्टेक होल्डर हे 3 प्रमुख घटक आहे। विद्यार्थी स्टुडंट्स, त्याच्यानंतर स्टाफ पिऊनपासून चान्सलरपर्यंत, प्रोफेसर लोक सगळे येतात, कर्मचारी लोक, आणि त्यानंतर स्टेक होल्डर युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट होण्यासाठी, युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासाठी, युनिव्हर्सिटीचा फंक्शन व्यवस्थित सुरळीत चालण्यासाठी त्याच्यात जे लोक भागी घेतात त्याला स्टेक होल्डर्स असे म्हणतात, याच्यामध्ये भाग घेणारा व्यक्ती। आता युनिव्हर्सिटीला भाग घेणारा व्यक्ती कोण कोण आहे? एखादा पब्लिकेशन असेल, पुस्तक कंपनी, ते त्याच्यात भाग घेतात, पुस्तक त्यांना प्रोव्हाइड करतात। युनिव्हर्सिटी व्यवस्थित चालायचं असेल तर तिथं हॉस्टेल पाहिजे, हॉस्टेल त्याच्यात भागी घेतात। स्पोर्ट्स विभाग पाहिजे, लायब्ररी पाहिजे, जिमखाना पाहिजे, आरोग्य पाहिजे, स्वच्छता पाहिजे, रस्ता पाहिजे, कम्युनिकेशनची फॅसिलिटी निर्माण व्हायला पाहिजे, स्वच्छ आणि सुंदर परिसर असणं गरजेचं आहे विद्यापीठात। हे बघा, हे सगळं हे त्याच्यात युनिव्हर्सिटीच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी हे सगळं घटक कारणीभूत आहे। सर डायरेक्ट आपल्याला वेळ नाही, इम्पॉर्टंट असलेलं माहिती सांगा हो, व कशाला पूर्ण सांगत बसू नका दादा। नेट एक्झाम आणि सेट एक्झाम ह्या दोन्ही टार्गेट ठेवून मी सांगत आहे, फास्ट सांगत नाही, जसं मला कळेल तसं मी तुम्हाला सांगत आहे। ओके, होईल पेपर पुढे जाण्याची शक्यता आहे। आम्ही झालं तर चांगलं, नाही झालं तर 7 एप्रिलला पेपर। 7 एप्रिल तर 100% होणार नाही हो, कारण पुन्हा इथं आमच्या सोलापूर, म्हणजे मी इथं अक्कलकोटमध्ये राहतो ना, आम्हाला इलेक्शनची ड्युटी आलेली आहे। 6 तारखेला 7 तारखेला ट्रेनिंग आहेत। मग आता ट्रेनिंग असेल तर मग तिकडं कशाला परीक्षा कसे घेतील बघू। जे परीक्षा घेणार सगळं मंडळी इलेक्शन ड्युटीमध्ये बिझी आहे। आज मला पण इलेक्शनचे ऑर्डर आले बरं का, मला इलेक्शनचे ऑर्डर आले। 6 तारखेला ट्रेनिंग आहे, 7 तारखेला ट्रेनिंग आहे आणि 7 एप्रिल आणि 8 एप्रिल असे 3 दिवस 3 टप्प्यावर इथं ट्रेनिंग सुरू आहे सोलापूर अक्कलकोटमध्ये। इलेक्शन म्हणजे पेपर कसा होणार हो? होणार नाही सर। आता नेमकं हे बघा, युनिव्हर्सिटी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग। मी डायरेक्ट फक्त पॉईंट सीर सांगत गेलं तर बरोबर सांगतो, नाहीतर भटकत तिकडं कशाला गेलं तर। समर्थचा अर्थ काय होतो? समर्थ म्हणजे ई गव्हर्नन्स। बघा, ह्याचा एक शॉर्ट फॉर्म आहे समर्थचा, ई गव्हर्नन्स सूट म्हणजे रूम। एखाद्या हॉटेलमध्ये जे सर्व फॅसिलिटी असलेले रूम्स असतात बघा, रूम
खोल्या म्हणतात. हॉटेलमध्ये बुकिंग करण्यासाठी जे खोल्या असतात, सर्व सुखसुविधाने फॅसिलिटी असलेले रूम्स, हॉटेलमध्ये असलेले रूम्सला सूट म्हणतात. असं युनिव्हर्सिटी म्हणजे ई गव्हर्नन्ससाठी सगळ्या डिपार्टमेंट अप टू डेट असलेला विभाग निर्माण करण्यासाठी ही समर्थ प्रोजेक्ट सुरू केलेले आहेत. युनिव्हर्सिटी एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग, पूर्ण त्याचा हे लक्षात घ्या शब्द. अजून एक शब्द काहीतरी मी विसरलो, मी वहीमध्ये लिहून ठेवलं होतं. अगोदर हे सगळं सांगू, मग नंतर ते बघू. आता ई गव्हर्नन्स, इलेक्ट्रॉनिक गव्हर्नन्स, इथं कागदपत्र न वापर करता सगळं डिजिटल माध्यमातून युनिव्हर्सिटीचं ॲडमिनिस्ट्रेशन करून घेणे. विद्यार्थ्यांचं ॲडमिशन म्हणा, विद्यार्थ्यांचं असेसमेंट झाल्यानंतर त्याचा मार्कलिस्ट म्हणा, हे सगळं ऑनलाईन पद्धतीने मुलांना फॅसिलिटी करून देणे. युनिव्हर्सिटी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट प्रोजेक्ट, युनिव्हर्सिटी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट प्रोजेक्ट, युनिव्हर्सिटीचा संपूर्ण इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी हे समर्थ आहे. 2019 रोजी समर्थची सुरुवात झालेली आहे. नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT हे 3ऱ्या टप्प्यात समर्थचा ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मग हे समर्थ जे प्रोजेक्ट आहे सुरू कोणी केलेत? दिल्ली युनिव्हर्सिटी आणि IIC, इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन काउन्सिल ह्या दोघांनी मिळून, युनिव्हर्सिटीच्या हे जे विभाग आहे हे दोघांनी मिळून समर्थ प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. कोणाच्या अंडरमध्ये? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. विशेष म्हणजे समर्थमुळं स्टुडंट डेव्हलपमेंट लाईफ सायकल, विद्यार्थ्यांचा विकास होत असतो. ह्याचा प्रमुख उद्देश काय आहे? एनेबल युनिव्हर्सिटी अँड हायर इन्स्टिट्यूशन, विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्था इथं डिजिटल फ्रेमवर्क फॉर प्लॅनिंग, मॅनेजमेंट, डिलिव्हरी आणि मॉनिटरिंग ऑफ सर्व्हिसेस फॉर स्टुडंट, स्टाफ आणि स्टेक होल्डर, विद्यार्थ्यासाठी, स्टाफसाठी आणि स्टेक होल्डरसाठी प्लॅनिंग करणे, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणे, त्यांच्यावरती त्यांना मदत करणे, त्यांचं प्लॅनिंग करणे, त्यांचं मॅनेजमेंट करून घेण्याची कामं हे समर्थ करीत असतात. इथं एकूण 40 मॉडेल्स आहे. समर्थच्या खाली एकूण 40 मॉडेल्स आहे. हे 40 मॉडेल्स म्हणजे 40 विभाग. प्रत्येक विभागाचा माहिती ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठात असणं आवश्यक आहे. ॲडमिशन प्रोसेस म्हणा, हॉस्टेलची माहिती म्हणा, लायब्ररी म्हणा, जिमखाना म्हणा, असे अनेक विभाग असतात ना विद्यापीठात. प्रत्येक विद्यापीठाचा माहिती अप टू डेट असणं विद्यापीठात हे महत्त्वाचं आहे. त्याला समर्थ असे म्हणतात. अजून एक शब्द आहे ते मी विसरलो होतो. काय हे मी पण वहीमध्ये सगळं लिहितो बरं का, असं तुम्हाला उगाच सांगत नाही. नोटबुकमध्ये सगळं लिहायचं आणि लिहून मग तुमच्यासमोर येऊन काय करायचं सांगायचं. हे काय? स्मार्टर ॲटोमेशन, हे शब्द लिहून घ्या. स्मार्टर ॲटोमेशन, ऑटोमेशन engine for higher education institutions. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट. आता सर शॉर्टमध्ये काय पुन्हा एकदा सांगा. समर्थ म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये असलेले सगळ्या गोष्टीबद्दल प्लॅनिंग करून त्याचा मॅनेजमेंट करून ते सर्व माहिती ऑनलाईनमध्ये ठेवणे. युनिव्हर्सिटीमधला विद्यार्थी, स्टाफ आणि स्टेक होल्डर हे तिघांचाही परफेक्ट माहिती विद्यापीठात असणं गरजेचं आहे. ह्याला समर्थ असे म्हणतात. समर्थ म्हणजे प्रत्येक विभाग सामर्थ्यवान काम करीत आहे हे दाखवायचं आहे. त्याला समर्थ असे म्हणतात. हे व्यवस्थित सर्व पॉईंट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. ओके, थँक्यू, नमस्कार.